दुसऱ्या दिवशीच्या डब्याची भाजीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली तर खूप लोड होत नाही. आता हे पहा, मी मेथीची भाजी आता निवडून ठेवली. उद्या सकाळी मेथीची भाजी करणार आहे. एक पालेभाजी असतेच सकाळच्या जेवणामध्ये, म्हणजे सकाळी जे भाजी चपाती भाकरी काय बनवतो त्याच्यासोबत पालेभाजी हमखास असतेच. तर उद्या मेथीची भाजी करणार आहे. तर निवडून ठेवली, अशी निवडून ठेवली संध्याकाळी, म्हणजे सकाळची गडबड होत नाही. तर निवडून ठेवली पालेभाजी आता ही मेथीची. आता एक जुडे याच्यात एवढीच मेथी झाली आता, ती करणार आहे उद्या. एक पेंडी आहे ती आता सकाळी उद्या सकाळी निवडून ठेवते, म्हणजे उद्या संध्याकाळी वगैरे होती. तर एकच जोडी आता केली, उद्या सकाळी जेवणासाठी डब्याला लागते. तर आणि आता पातळ भाजीसाठी हे काबुली चणे म्हणजे छोले, हे एवढी आमटी बस होते, फुगून एकदम चांगले जास्त एकदम होतात भाजीचे. तर आता हे 2च व्यक्तींसाठी करणार आहे, त्यामुळे एवढे छोले बस होतात. तर हे छोलेची आमटी करणार आहे उद्या सकाळी आणि मेथीची भाजी. कारण कडधान्य जास्त कोणी खात नाही, त्यामुळं कडधान्य पण असेच पडून जातात. मग एक कडधान्य आणि एक पालेभाजी अशी करत असते मी, म्हणजे कसं कडधान्य पण संपतं, काही त्याला किडे वगैरे लागत नाही. त्यामुळे हे अशा प्रकारे मी भाजत घातले. आता संध्याकाळीची उद्या सकाळीची आमटी करणार आहे आता.